नमस्कार. PM क्रिएटर्स या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. चैत्रांगण रांगोळीच्या या सिरीजमध्ये मी आपल्याला हे मोत्याचं मंदिर कसं बनवायचं आहे, त्याचप्रमाणे हा मोत्याचा झेंडा आणि हा मोत्याचा पंखा कसं बनवायचं आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. त्यासाठी इथे मी हे 5 नंबरचे पांढरे आणि 5 नंबरचे लाल मोती वापरलेले आहे. त्याचप्रमाणे हा एक 4 नंबरचा गोल्डन मोती आहे, आपल्याला 1-2च लागणार आहेत. शिवाय 5 नंबरचा एक गोल्डन मोती आहे, तो पण एक लागणार आहे. चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया. पण व्हिडिओला सुरुवात करण्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर शेअर करा, कमेंटमध्ये मला सांगा तसं. चला तर मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर इथे मी हा 7 नंबरचा तंगूस वापरलेला आहे आणि त्या तंगूसमध्ये 3 पांढरे आणि 1 लाल असे 4 मोती ओवून घेतलेले आहेत. आता ही जी गाठ आहे तंगूसची, त्याच्या शेजारच्या या मोत्यातून उजवीकडून डावीकडे मी सुई काढून घेतली. इथे आपला हा असा चौफुला तयार झालेला आहे. आता ह्या सगळ्या मोत्यांमधून ह्या पांढऱ्या मोत्यातून आणि ह्या पांढऱ्या मोत्यातून सुई आपण काढून घ्यायची आणि ह्या लाल मोत्यात आणायची असे. आता इथे परत आपण 3 मोती घेणार आहोत. त्यातला पहिला पांढरा घ्यायचा आहे, मग एक लाल घ्यायचा आहे आणि परत एक पांढरा, असे 3 मोती घ्यायचे. आणि या लाल मोत्यात खालच्या बाजूनी तंगूस आहे, त्याच लाल मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घ्यायची अशी. हा आपला दुसरा चौफुला म्हणजे चौकोन तयार झालेला आहे. आता इथे आपण असेच आता या लाल मोत्यातून पण सुई काढून घ्यायची. मधल्या 3 पांढरे मोती घ्यायचे, 1, 2 आणि 3 पांढरे मोती घेतले. आता वरच्या साईडनी ह्या लाल मोत्यात तंगूस गेलाय, तर मग खालून वरच्या दिशेने म्हणजे विरुद्ध दिशेने आपण या मोत्यातून सुई काढून घेतली, लालच मोत्यातून. आता ह्या पांढऱ्या मोत्यातून डावीकडून उजवीकडे सुई काढून घ्यायची आणि ह्या पांढऱ्या मधल्या मोत्यात वरून खालच्या दिशेने सुई काढून घ्यायची. इथे परत आपण 3 पांढरे मोती घेणार आहोत, 2 आणि 3 पांढरे मोती घेणार आहोत. परत सेम असंच विणायचं आहे. खालच्या बाजूने तंगूस आहे, त्याच मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घ्यायची. आपला चौथा चौफुला तयार झालेला आहे. परत ह्या मोत्यातून सुई काढून घ्यायची, या मोत्यात न्यायचे वरच्या दिशेने, मधल्या मोत्यात वरच्या दिशेने सुई आली. इथे परत 3 पांढरे मोती घ्यायचे, 1, 2 आणि हा तिसरा. आता परत सेम विणायचं आहे वरच्या दिशेने. या मोत्यात वरच्या दिशेने तंगूस आहे, त्याच मोत्यातून खालून वरच्या दिशेने सुई काढून घ्यायची अशी. आता ह्या मोत्यातून आणि ह्या मोत्यातून सुई काढून घ्यायची अशी. परत 3 पांढरे मोती, 1, 2 आणि 3. परत 3 पांढरे मोती, वरच्या दिशेने तंगूस आहे, खालून वरच्या दिशेने सुई काढून घ्यायची. ज्या दिशेने तंगूस असेल त्याच्या विरुद्ध दिशेने त्याच मोत्यातून आपण सुई काढून घेणार आहोत
म्हणजे ही अशी आपली आडवी पट्टी विणल्या जाणार आहे. आता ह्या मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घ्यायची. आता इथे सुई काढून घेत आता इथे जे 3 मोती घालणार आहोत आपण, त्यातला एक पांढरा घ्यायचा आहे पहिल्यांदा, मग एक लाल घ्यायचा आहे आणि परत एक पांढरा घ्यायचा आहे. असे 3 मोती घेतले, परत सेम विणायचं आहे. आता इथे परत ह्याच्यासारखा इथे मध्ये लाल मोती आला. परत आता ह्या लाल मोत्यातून सुई काढून घ्यायची. परत पुढचे 3 मोती घ्यायचे, त्यातला एक पांढरा, एक लाल आणि एक पांढरा असे 3 मोती घ्यायचे. परत त्या लाल मोत्यातूनच विरुद्ध बाजूनी सुई काढून घ्यायची. आता इथे 2 लाल मोती झाले, इथे 2 लाल मोती आलेले आहेत. या लाल मोत्यातून सुई काढून घ्यायची. इथे 3 पांढरे मोती घ्यायचे, 1 2 आणि 3. 3 पांढरे मोती घेतले. परत सेम ह्या लाल मोत्यातून मधल्या सुई काढून घ्यायची. आता इथे आपण आपले 1 2 3 4 5 6 7 8 9 चौकोन तयार झालेले आहेत आणि हे असे आपली इथे आडवी पट्टी पूर्ण झालेली आहे. आता आपल्याला हे जे 2 लाल मोती, म्हणजे हे 2 लाल हे 2 पांढरे आहेत, या चौकोनावरती वरती चौकोन वाढवायचे आहेत. तर आता या लाल मोत्यात वरच्या दिशेने इकडे तंगूस आहे, तर या 2 नंबरच्या पांढऱ्या मोत्यातून सुई काढून घ्यायची अशी. आता या 2 नंबरच्या मोत्यात डावीकडे आपला तंगूस आलेला आहे. तर इथे आता 3च मोती घ्यायचे प्रत्येक वेळेला, पण ते घेताना पहिला एक लाल घ्यायचा आहे, एक पांढरा घ्यायचा आहे आणि मग एक लाल घ्यायचा आहे आणि मग याच पांढऱ्या मोत्यातून उजवीकडून डावीकडे सुई काढून घ्यायची. इथे डावीकडे आहे, तर आपण उजवीकडून डावीकडे सुई काढून घेतली असे. आता हे आपलं असं वरच्या दिशेने विणल्या जाणार आहे. परत ह्या लाल शेजारच्या मोत्यातून मी सुई काढून घेतलेली आहे. आता ह्या पांढऱ्या मोत्यातून पण डावीकडून उजवीकडे आपण सुई काढून घेणार आहोत असे. आता इथे परत 3 मोती घ्यायचे, ते असेच घ्यायचे. पहिला एक लाल घ्यायचा आहे, एक पांढरा घ्यायचा आहे आणि एक लाल घ्यायचा आहे. असे 3 मोती घेतले. आता उजवीकडे ह्या पांढऱ्या मोत्यात उजवीकडे तंगूस आहे, त्याच मोत्यातून डावीकडून उजवीकडे सुई काढून घेतली. हा आपला दुसरा चौकोन तयार झालेला आहे. असे आपण एकूण 6 चौकोन विणून घ्यायचे आहेत सेम असे. 3 म्हणजे पहिला एक लाल, एक पांढरा, एक लाल असे 3 मोती घेऊन असं सेम विणत जायचे. आता इथे आपण हे 1 2 3 4 5 6 चौकोन सेम विणून घेतले. हा जर पकडला तर आपले 7 चौकोन होतात. आता इथे आपण हा तंगूस इथे तोडून टाकणार आहोत. तसं न करता तुम्ही जर इथूनच असं डायरेक्ट विणत इथपर्यंत आला आणि इथे सेम अशीच पट्टी करून इथे जोडलीत तरी होतं. पण जे नवीन आहेत तर त्यांच्यासाठी मी सांगते आहे की हे असं न करता इथे आपण आता हा तंगूस तोडून टाकणार आहोत, म्हणजे बंद करून टाकणार आहे आपण. ही पट्टी इथे एवढीच विणणार आहोत.
इथे मी सुई तंबूस कट करून टाकलेला आहे. इथे हे अशीच पट्टी ह्या साईडनी पण आपण विणून घ्यायची आहे. इथे पण इथून ह्या मोत्यापासून दुसऱ्या सुरुवात करायची आहे. 6 चौकोन वरती घ्यायचे आहेत. तर इकडून आता ह्या डावीकडच्या या दुसऱ्या मोत्यातून मी सुई काढून घेते अशी उजवीकडून डावीकडे. इथे आता आपण सेम असंच विणायचे, त्यामुळे 3 जे मोती घेणार आहोत ते एक लाल, एक पांढरा आणि एक लाल असे 3 मोती घेणार आहोत. सेम परत त्याच मोत्यातून उजवीकडून डावीकडे सुई काढून घेणार. हा आपला एक चौकोन तयार झालेला आहे. या मोत्यातून वरती घ्यायचं आणि ह्या पांढऱ्या मोत्यातून डावीकडून उजवीकडे सुई काढून घ्यायची. परत 3 मोती घेताना एक लाल, एक पांढरा, एक लाल. आता उजवीकडे तंगूस आहे, तर त्याच पांढऱ्या मोत्यातून डावीकडून उजवीकडे सुई काढून घेतली. परत सेम या मधल्या पांढऱ्या मोत्यातून सुई काढून घेतली. आता इथे 2 चौकोन झाले. अजून आपण 4 चौकोन वरती विणून घेणार आहोत. आता या साईडनी पण अशी 6 चौकोनची पट्टी तयार केली, म्हणजे इकडे 6 आहेत आणि इकडे 6 असे 2 आपण पट्ट्या तयार करून घेतलेल्या आहेत. आता आपल्याला या मंदिरात जसं दाखवलं तसं ही पांढरी पट्टी विणून घ्यायची. त्यासोबतच या 2 पट्ट्या याला जोडायच्या आहेत. तर आता इथे तंगूस न तोडता त्या कशा जोडायचं आणि कशी ही ओळ आपण चालू करायची ते मी दाखवते. तर सगळ्यात पहिल्यांदा 3 पांढरे मोती घ्यायचे. 1, 2 आणि 3. 3 पांढरे मोती घेतले. आता ह्या पांढऱ्या मोत्यामध्ये डावीकडे तंगूस आहे, म्हणून उजवीकडून डावीकडे मी सुई काढून घेतली अशी. आता ह्या पांढऱ्या मोत्यात खालून वरच्या दिशेने सुई काढून घ्यायची अशी. आता या साईडने आपल्याला एक चौकोन अजून वाढवायचा आहे पांढरा, त्यामुळे ह्याच मोत्यामध्ये आता ही सुई अशी तंगूस असाच ठेवायचा आहे. हा वरती नाही घ्यायचा, असाच ठेवायचा आहे. आणि इथे हे 3 मोती घ्यायचे पांढरे, 2 आणि 3. आणि आता ह्या मोत्यात खालून वरच्या दिशेने सुई काढून घ्यायची अशी. म्हणजे आता आपण ही पट्टी अशी विणली, त्याच्यावर 3 पांढरे मोती घेतले आणि इकडे एक चौकोन परत वाढवून घेतला. आता ह्या मोत्यामध्ये तंगूस आहे, तर तो आता ह्या मोत्यातून काढून घ्यायचा असा आणि ह्या पांढऱ्या मोत्यात घ्यायचा आतल्या. आता ह्या साईडने आपण ही अशी पांढरी पट्टी विणत जायचं 3-3 मोती घेऊन. परत 1, 2, 3 पांढरे मोती घेतले. त्याच मोत्यातून वरून खालच्या दिशेने विरुद्ध दिशेने म्हणजे सुई काढून घेतली. आपला तिसरा चौकोन तयार झाला आहे. एकूण आपण 9 चौकोन केलेले आहेत, त्यामुळे वरती पण आता 9च करायचे आहेत, पण पांढरे चौकोन घ्यायचे पूर्ण. परत 3 पांढरे मोती. या मोत्यात वरच्या दिशेने तंगूस आहे, म्हणून खालून वरच्या दिशेने सुई काढून घ्यायची. परत ह्या मोत्यातून आणि ह्या मोत्यातून सुई काढून घेतली. परत 3 मोती पांढरे, 1, 2 आणि 3 मोती पांढरे घेतले.
त्याच मोत्यातून आता खाली तंगूस आहे, तर वरून खालच्या दिशेने सुई काढून घेतली अशी. आता इथे आपले 1 2 3 4 5 पांढरे चौकोन तयार झालेत आणि एकूण हे 9 आहेत, म्हणजे हा मधला आला आहे. तर इथे आपण घंटी तयार करायची आहे मंदिराची. तर ह्या पांढऱ्या मोत्यातून सुई काढून घ्यायची आहे. आता ती आली उजवीकडे, तंगूस आला उजवीकडे. तर इथे आपण हे 3 लाल मोती घ्यायचे. 1 2 आणि हा तिसरा लाल मोती घेतला आणि म्हणजे हा खालच्या बाजूने ठेवलेला आहे मी. या खालच्या मोत्यामध्ये आपला तंगूस आहे आणि त्याच मोत्यातून डावीकडून उजवीकडे सुई काढून घेतली. म्हणजे आपण आता ही पट्टी अशी वाढवत होतो, तर मध्येच या पट्टीला मी खालच्या दिशेने विणते आहे. म्हणजे प्रत्येक वेळेला असं सुई आपण तंगूस तोडून परत तिथेच नको आणायला, म्हणून मी हे विणताच करून घेते आहे. आता ह्या मधल्या लाल मोत्यामधून मी सुई आणलेली आहे. तर इथे आता हा 4 नंबरचा गोल्डन मोती आहे, तो घ्यायचा आहे. परत त्याच लाल मोत्यातून सुई काढून घ्यायची अशी. म्हणजे हे असं साधारण घंटीसारखं हे दिसतं. मग ह्या लाल मोत्यातून वरती काढून घ्यायची, या पांढऱ्या मोत्यातून, आणि परत ह्या पांढऱ्या मोत्यात घ्यायचे आणि इथून पुढे परत आपण पांढरे चौकोन विणायला कंटिन्यू करायचं आहे. इथे आता 1 2 3 पांढरे मोती, त्याच मोत्यातून खालून वरच्या दिशेने सुई, ह्या मोत्यातून परत 3 मोती, 1 2 आणि 3. खालच्या दिशेने तंगूस आहे, त्याच मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घेतली या मोत्यातून, आणि या मधल्या मोत्यात खालून वरच्या दिशेने आपली सुई आलेली आहे. आता इथे आपले 1 2 3 4 5 6 7 चौकोन झालेले आहेत. आता 2च चौकोन करायचे आहेत. आणि आता ह्या ठिकाणी हे जे आहे ही पट्टी, ही आपण ह्या पट्टीला जोडून घ्यायची. तर ती जोडताना आता इथे आपण हे 2 पांढरे मोती घ्यायचेत. 1 आणि 2 पांढरे मोती घेतले. आता हा जो मधला, या पट्टीचा मधला पांढरा मोती आहे, हा याच्यातून अशी सुई काढून घ्यायची. आता इथे आपल्याला हे असं दिसतंय. 4च मोत्यांचा चौकोन करायचा आहे ना. मग आता इथे आपण मोती वगैरे काही न घेता ह्या मोत्यातून मधल्या आपण सुई वरच्या दिशेने काढून घ्यायची. म्हणजे इथे चौकोन पण तयार झाला आणि ही पट्टी पण या आडव्या पांढऱ्या पट्टीला जोडल्या गेली. आता ह्या पांढऱ्या मोत्यातून सुई काढून घ्यायची, या पांढऱ्या मोत्यातून काढायची वरून खालच्या दिशेने, आणि इथे आता परत 3 पांढरे मोती घ्यायचे. 1 2 आणि 3 पांढरे मोती घेतले. त्याच मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घेतली. इथे आता खाली जसे हे 9 आपले चौकोन तयार झाले, तसेच इथे वरती पण 9 चौकोन आपले तयार झाले आहेत. ते करता आपण
ह्या दोन पट्ट्या एकमेकांना जोडून घेतलेल्या आहेत. आता मंदिराचा कळस असा नसतो, असा त्रिकोणी होत जातो. त्यामुळे आता आपण एक एक चौकोन कमी करणार आहोत. म्हणून ह्या मोत्यातून आता कुठे, ह्या मोत्यात वरून खालच्या दिशेने इथे सुई आहे, म्हणून ह्या मोत्यातून आपण सुई उजवीकडून डावीकडे काढली. मग ह्या दुसऱ्या चौकोनातल्या या मोत्यातून खालून वरच्या दिशेने सुई काढली आणि उजवीकडचा हा इकडून दुसरा जो मोती आहे त्याच्यामध्ये मी ही सुई घेऊन आलेली आहे. आता इथे सुरुवात करताना आपल्याला 3च मोती घ्यायचे आहेत, पण त्यातला आता एक पांढरा घ्यायचा, एक लाल घ्यायचा आणि एक पांढरा घ्यायचा. असे 3 मोती घेतले. परत उजवीकडे तंगूस आहे म्हणून त्याच मोत्यातून डावीकडून उजवीकडे सुई काढून घेतली. आता इथे एक चौकोन कमी झाला आणि असा आपला त्रिकोण येत जाणार आहे. प्रत्येक ओळीला आपण चौकोन असे कमी करत जाणार आहोत. लाल मोत्यातून आणि ह्या पांढऱ्या मोत्यातून सुई काढून घेतली. या मोत्यातून उजवीकडून डावीकडे सुई काढून घेतली. आता इथे खालच्या दिशेने खालच्या मोत्यात तंगूस आहे म्हणून पहिल्यांदा आपण पांढरा मोती घेणार आहोत आणि मग लाल मोती घेणार आहोत. असे 2च मोती आता घ्यायचे आहेत आणि ह्या पांढऱ्या मोत्यातून वरून खालच्या दिशेने अशी ही सुई काढून घ्यायची. म्हणजे आता हे लाल मोती एका लाईनीत इथपर्यंत येतील. आता ह्या मोत्यातून परत आणि ह्या मोत्यातून खालून वरच्या दिशेने सुई काढून घेतली. आता इथे वरच्या दिशेने आपला तंगूस आला आहे म्हणून पहिल्यांदा लाल मोती घ्यायचा आणि मग पांढरा मोती घ्यायचा आणि मग ह्या मोत्यातून खालच्या डावीकडून उजवीकडे सुई काढून घेतली. ह्या मोत्यातून ह्या आणि ह्या 3ही मोत्यातून सुई काढून घ्यायची. इथे आता लाईन आपल्या एका लाईनीत हे 3 लाल मोती येणार आहेत. ही आपण ओळ इथपर्यंत विणून घ्यायची आहे. आता इथे हा डावीकडून दुसरा मोती आहे इथपर्यंतच विणून घेतलेला आहे मी. ह्या शेवटच्या मोत्यामध्ये चौकोनावरती मी विणलेलं नाही आहे म्हणून इकडून पण एक चौकोन आता कमी होणार आहे. आता ह्या दुसऱ्या मोत्यामध्ये उजवीकडे तंगूस आहे तर ह्या मोत्यातून वरच्या दिशेने सुई काढून घ्यायची आणि ह्या दुसरा लाल मोती आहे त्याच्यातून सुई काढून घ्यायची. अशी हा पहिला लाल मोती सोडून द्यायचा कारण इकडनं परत आपल्याला एक कप्पा कमी करायचा आहे. आता इथे 3 पांढरे मोती घ्यायचे, 1 2 आणि 3. परत त्याच लाल मोत्यातून डावीकडून उजवीकडे सुई काढून घेतली. चौकोन तयार झाला. ह्या मोत्यातून वरच्या दिशेने असे आता इथे 2 पांढरे मोती, अशी पूर्ण पांढरे मोत्यांची ओळ इथपर्यंत ह्या दुसऱ्या मोत्या म्हणजे उजवीकडून दुसरा जो हा मोती आहे इथपर्यंत विणून घ्यायचे पूर्ण पांढरी ओळ. आता इथे आपली ही पांढरी पूर्ण ओळ तयार झाली. तर हा दुसरा पांढरा मोती आहे, ह्याच्यातून वरून खालच्या दिशेने तंगूस आहे. तर आपल्याला आता ह्या मोत्यामध्ये सुई घेऊन जायची आहे. त्यामुळे ह्या लाल मोत्यातून तिसरा 1 2 3 तिसऱ्या लाल मोत्यातून उजवीकडून डावीकडे सुई काढून घेतली. ह्या मोत्यातून वरच्या दिशेने मी सुई काढून घेतली आणि आता ह्या 2 नंबरच्या मोत्यातून पण मी सुई काढून घेते. आता ही पूर्ण ओळ आपण लाल मोत्यांनी विणायची आहे. 1 2 आणि 3 लाल मोती घेतले.
उजवीकडे तंगूस आहे त्याच मोत्यातून डावीकडून उजवीकडे सुई काढून घेतली। आता इथे पण आपला एक चौकोन कमी झाला आहे। आता इथे ह्या पांढऱ्या मोत्यातून सुई काढून घेतली। इथे 2-2 लाल मोती घालून ही ओळ पूर्ण करायची इथपर्यंत। ह्या चौकोनाच्या मोत्यावरती विणायचं नाहीये, म्हणजे आता फक्त 1 आणि 2 ह्या 2 मोत्यांवरतीच 2-2 लाल मोती घालून घ्यायचे आहे। आता इथली आपली ही लाल मोत्यांची ओळ पण पूर्ण झाली। तर इथे 1 2 3 असे हे 3 लाल मोत्यांचे चौकोन आलेले आहेत। तर आता इथे हा जो मधला मोती आहे त्याच्यामध्ये आपण तंगूस आणणार आहोत। आता इथे आपण 3 मोती घेणार आहोत, त्यातला एक लाल घ्यायचा, एक हा 5 नंबरचाच गोल्डन मोती घेतला आणि हा परत एक लाल मोती घ्यायचा आहे आणि त्याच मधल्या लाल मोत्यातून परत डावीकडून उजवीकडे ही सुई अशी काढून घेतलेली आहे। अशा रीतीने हे आपले इथे मंदिर पूर्ण झालेलं आहे। आता इथे आपण हा तंगूस तोडून टाकणार आहोत। हे आपलं मंदिर तयार झालेलं आहे। आता मी आपल्याला झेंडा कसा बनवायचा ते दाखवते। आता हा पंखा बनवण्यासाठी परत पहिल्यांदा आपण 4 पांढरे मोती घ्यायचे। नेहमी जशी आपण चौकोनाची पट्टी तयार करून घेतो तशीच पट्टी करायची आहे, त्याच पद्धतीने विणायचं आहे। 4 मोती घेतले, ही गाठ आहे, त्या गाठीच्या शेजारच्या मोत्यातून उजवीकडून डावीकडे सुई काढून घेतलेली आहे। या मोत्यात सुई घेतली। आता इथे 3 मोती घ्यायचे पांढरेच, पूर्ण झेंडा मी पांढऱ्यामध्येच विणणार आहे। तीन खालच्या दिशेने तंगूस आहे त्याच मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घेतली। दुसरा चौकोन आपला झाला। या मोत्यातून डावीकडून उजवीकडे सुई काढून घेतली, तसेच या मोत्यातून खालून वरच्या दिशेने सुई काढून घेतली। इथे आता परत 3 मोती घ्यायचे, 1 2 आणि 3। 3 मोती घेतले, वरच्या दिशेने तंगूस आहे त्याच मोत्यातून खालून वरच्या दिशेने सुई काढून घ्यायची आहे। इथे आता आपले 1 2 3 3 चौकोन तयार झालेले आहे। आता ह्या मोत्यामध्ये वरच्या दिशेने तंगूस आहे, तर हा मधला मोती जो आहे त्याच्यातून आपण उजवीकडून डावीकडे सुई काढून घेतली। इथे आता परत 3 मोती घ्यायचे, 1 2 3 3 मोती घेतले, डावीकडे तंगूस आहे त्याच मोत्यातून उजवीकडून डावीकडे सुई काढून घेतली। परत ह्या मोत्यातून वरच्या दिशेने सुई काढून घ्यायची आणि ह्या मधल्या मोत्यातून परत डावीकडून उजवीकडे सुई काढून घेतली। आता ह्याच्यावरती असे 6 चौकोन आपण विणून घ्यायचे आहेत। 3-3 मोती घेऊन 6 चौकोन विणून घ्यायचे आहेत। सेम हीच पद्धत ठेवायची आहे, फक्त इकडे आधी वाढवलं, आता इथे वर वाढवणार। 3 मोती घेतले,
उजवीकडे तंगूस आहे, त्याच मोत्यातून डावीकडून उजवीकडे सुई काढून घेतली। एक चौकोन झाला, या मोत्यातून वरच्या दिशेने सुई काढून घेतली। मधल्या मोत्यात आणायचं। प्रत्येक वेळेला या मधल्या मोत्यामध्ये आपण सुई घेऊन यायची आणि 3 मोती घालायचे प्रत्येक वेळेला। 1 2 3 3 मोती घातले। आता इथे डाव्या साईडला तंगूस आहे, त्याच मोत्यातून उजवीकडून डावीकडे सुई काढून घेतली। आता इकडच्या साईडच्या मोत्यातून वरच्या दिशेने सुई काढून घ्यायची आणि या मधल्या मोत्यातून डावीकडून उजवीकडे सुई काढून घ्यायची। आता उजवीकडे तंगूस आलाय, परत 3 मोती घ्यायचे। 1 2 आणि 3। उजवीकडे तंगूस आहे, त्याच मोत्यातून डावीकडून उजवीकडे सुई काढून घ्यायची। हा आपला तिसरा चौकोन 1 2 3 तिसरा चौकोन तयार झालेला आहे। असे आपण 6 चौकोन विणून घेऊयात। तर आता हे आपले 6 चौकोन तयार झाले आहेत। 1 2 3 4 5 आणि 6। म्हणजे आधी हा त्रिकोण तयार करून घेतला आणि त्याच्यावरती हे 6 चौकोन आपण विणून घेतले। आता या मोत्यात उजवीकडे तंगूस आहे, तर त्याचा साईडचा मोती आहे, म्हणजे हा एक आहे आणि हा दुसरा। त्या दुसऱ्या मोत्यातून सुई वरून खालच्या दिशेने काढून घेतली। इथे आता एक हा 4 नंबरचा मी गोल्डन मोती घेते आणि परत ह्या तिसऱ्या मोत्यातून, म्हणजे 1 2 आणि हा तिसऱ्या मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घेतली। इथे आता गॅपमध्ये आपला हा गोल्डन मोती आलेला आहे। आता इथे 5 पांढरे मोती ओवून घ्यायचे। 1 2 3 4 आणि 5 पांढरे मोती ओवून घेतले। आता हा एक मोती आहे, हा सोडून द्यायचा, हा एक, आणि हा त्याच्या दुसऱ्या मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घ्यायची अशी। आता इथे 3 पांढरे मोती घ्यायचे। 1 2 आणि हा तिसरा पांढरा मोती घेतला। आता हा जो मोती आहे दुसरा, म्हणजे हा पहिला आहे आणि हा दुसरा आहे, या दुसऱ्या मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घ्यायची। त्याचबरोबर त्या गोल्डन मोत्यातून पण घ्यायची आणि त्याच्या खालचा पांढरा मोती आहे, या 1 2 3 या तीनही मोत्यातून सुई वरून खालच्या दिशेने काढून घ्यायची अशी। आणि इथे आपला तंगूस बंद करून टाकायचा आहे। हा आपला झेंडा तयार आहे। अशा रीतीने हा आपला झेंडा तयार झालेला आहे। म्हणजे मंदिर झालं, झेंडा झालं। आता पंखा कसा बनवायचा हे मी तुम्हाला सांगते। झेंडा बनवण्यासाठी पण पहिले 4 मोती घेणार आहोत आपण। 1 पांढरे, 2 3 आणि 4 पांढरे मोती घेतले। गाठ आहे तंगूसला घातलेली, त्याच्या शेजारच्या मोत्यातून उजवीकडून डावीकडे सुई काढून घेतली। हा आपला एक चौफुला तयार झाला। आता ह्या मोत्यातून सुई काढून घ्यायची। डावीकडे तंगूस आहे। आता 3 मोती घ्यायचे पांढरे। 1 2
तीन पांढरे मोती घेतले. आता त्याच मोत्यातून पांढऱ्या उजवीकडून डावीकडे सुई काढून घ्यायची. हा आपला दुसरा चौफुला तयार झालेला आहे. अशा प्रकारे आपण हे 7 चौफुले तयार करून घ्यायचे आहेत. आता हे आपण 3 मोती घेऊन, म्हणजे पहिल्यांदा 4 मोती घेऊन चौफुला केला आणि नंतर 3 मोती घेऊन हे 6, म्हणजे एकूण मी 7 चौफुले तयार केले. 1 2 3 4 5 6 आणि 7 चौफुले तयार केले. आता हा जो मोती आहे मधला 1 आणि 2, हा जो मधला मोती आहे तिथे उजवीकडे तंगूस आहे, तर मी तो ह्या खालच्या मोत्यातून वरून, म्हणजे हा 1 आणि 2 दुसऱ्या मोत्यातून वरून खालच्या दिशेने मी सुई काढून घेत आहे. इथे परत एक 4 नंबरचा गोल्डन मोती आहे, तो मी घालून घेणार आहे आणि हा तिसऱ्या मोत्यातून पण सुई अशी काढून घ्यायची. म्हणजे 1 2 3 मोत्यातून मी ही सुई काढून घेतलेली आहे. इथे आता 8 लाल मोती घ्यायचे. 1 2, हे 8 लाल मोती घेतलेत मी. 1 2 3 4 5 6 7 आणि 8 लाल मोती घेतले. ह्या मोत्यामध्ये खालच्या दिशेने तंगूस आहे, तर हा जो दुसरा मोती आहे 1 आणि 2, हा दुसरा मोती आहे त्याच्यातून आणि ह्या गोल्डन मोत्यातून सुई काढून घ्यायची अशी. इथे असा हा 8 मोत्यांचा गोल तयार झाला आहे. इथे आता परत आपण 5 लाल मोती घ्यायचे. 2 3 4 आणि 5 लाल मोती घेतलेले आहेत आणि परत ह्याच गोल्डन मोत्यातून परत वरून खालच्या दिशेने सुई काढून घेतली असे. म्हणजे हा असा एक बाहेरून गोल तयार झाला आहे आणि हा दुसरा आतून एक गोल तयार झालेला आहे पंख्याचा. परत आता ह्या आपण मोत्यातून काढून घेऊया. आणि इथे आता आपण हे आपला पंखा तयार आहे. तंगूस आपण बंद करून टाकायचा. हा असा आपला सुंदरसा पंखा छोटासा तयार झालेला आहे. अशा रीतीने हे आपलं मोत्यांचं मंदिर, झेंडा आणि हा पंखा आपला तयार झालेला आहे. तुम्ही नक्की हे बनवून बघा आणि माझा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंटमध्ये मला सांगा. माझा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.